लोकसभा निवडणुकीसाठी उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि नवरात्रीमधील 6वा दिवस साधून भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार। आगामी निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींचं 400 पारचं स्वप्न पूर्ण होईल। निवडून येणाऱ्या उमेदवारांमध्ये मी सुद्धा असेल। नारायण राणेंना विश्वास, तर आपण निवडणुकीला सामोरं जात असल्यानं लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण। राणेंचं वक्तव्य। 1992 पासूनची मागणी पूर्ण झाली। पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहिलं नसतं। मोदींच्या काळामध्ये राम मंदिर उभं राहिलं हे वास्तव। राज ठाकरेंचं वक्तव्य। मोदींचं नेतृत्व खंबीर असल्यानं पाठिंबा दिला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। महायुतीनं मनसेच्या नेत्यांना मानानं वागवावं। लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीच्या प्रचारामध्ये उतरणार। राज ठाकरेंची भूमिका। पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्राच्या काही मागण्या आहेत त्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवणार। मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, गडकिल्ल्यांचं संवर्धन व्हावं ही आमची मागणी। राज ठाकरेंचं वक्तव्य। एका बाजूला एक धडगुजरं कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व, अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं। नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा। मोदींचं नाणं घासून पुसून गुळगुळीत झालं ते आता चालत नाही। संजय राऊतांचा मोदींवर हल्ला बोल, तर चंद्रशेखर बावनकुळेंचाही राऊतांकडून कालबाह्य झालेला ढब्बू पैसा असा उल्लेख। ढब्बू पैसा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणं। शिवप्रेमींच्या हृदयातून ते कधीच कालबाह्य होत नाही याचा विसर संजय राऊतांना पडलाय। भाजपची ट्विट करत संजय राऊतांवर टीका। भारत सरकार हवं, मोदी सरकार नकोय, एक व्यक्ती एक पक्ष ही पद्धत मान्य नाही। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर लवकरच महाविकास आघाडीच्या प्रचार सभा सुरू होतील, ठाकरेंची माहिती। मोदींच्या सभेसाठी पैसे देऊन लोकांना आणलं। मोदींचं भाषण सुरू होतं तेव्हा लोक उठून जात होते। नाना पटोलेंचं पंतप्रधान मोदींच्या सभेवर टीकास्त्र। राज्यामध्ये 35हून अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल, तर 20 जागांवर आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार। संजय राऊतांचं भाकीत। पण आमचा महाविकास आघाडीचा आकडा जो आहे 35+चाच आहे। 35+, की त्या 20 जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत, त्याला फिक्स म्हणतो। प्रकाश आंबेडकरांनी आमच्या सोबत राहावं म्हणून अनेक प्रयत्न केले, त्यांच्यासमोर हातही जोडले। संजय राऊतांचं वक्तव्य। तिथे या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याबरोबर राहावं यासाठी आटोकाट प्रयत्न केले, विनवण्या केल्या, प्रेमानं हातही जोडले। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंचा विजय निश्चित। जालना आणि लातूरमध्ये बदल होईल, संजय राऊतांचं वक्तव्य। तर बीडमध्ये पंकजा मुंडेंना निवडणूक सोपी राहिली नाही। मराठवाड्यामधील 4ही जागा महाविकास आघाडी मोठ्या ताकदीनं जिंकेल, राऊतांना विश्वास। पंतप्रधानांच्या खणखणीत नाण्यामुळेच उद्धव ठाकरेंचे 2019ला 18 खासदार निवडून आले। संजय राऊतांच्या वक्तव्याला नितेश राणेंचं प्रत्युत्तर। तर 4 जूनला ऐतिहासिक निकाल आम्ही आणू, नितेश राणेंना विश्वास। बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटलांचा शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश। देशामध्ये केंद्र सरकार विरोधात असंतोष, महायुतीचेच कार्यकर्ते सरकारला कंटाळल्यात। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालंय, त्यामुळे कार्यकर्त्यांना समजावणं हे प्रत्येक पक्षाचं काम। सांगलीमध्ये आपल्या लोकांना समजावून सांगा, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला संदेश। काँग्रेस भवनमध्ये विशाल पाटलांनी घेतली कार्यकर्त्यांची भेट।
विशाल पाटील यांचं कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन. विशाल पाटील यांची उमेदवारीबाबतची भूमिका अद्याप गुलदस्त्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.